मेरे कॉलेज में तुमने गए Welcome, sir. I request all committee members to take their seats on the stage. All committee members, student body. Freedom, adventure, arrogance, attitude. Youth is belief, passion, mystique, wonder. Youth is hoping, youth is dreaming. Youth is you and me and magic. And each person young enough at heart to feel that magic. So let us begin the celebration of a fire that burns within passion and spirit. The fire of Yuva. The fire of Yuva. Honorable Chief Guest, respected Dean, and all the eminent luminaries sitting on the dais. It is my great honor to address this august gathering and welcome all the dignitaries gracing this occasion with their presence. मैं आदरणीय मुख्य अतिथि से निवेदन करता हूं कि वे अपने शुभकरों से दीप प्रज्वलन करके आज Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, sir. The goddess of wisdom and art, Ma Saraswati, let us welcome her by offering a small prayer song. Ya kundedu tusharhara bhavada aveena varadanda mandita kara ya shweta padmasana ya brahmachyuta shankara prabhutide devai sada vandita sama pata saraswati bhagavati nishesha jadyapaha. We'd like to take this opportunity to welcome our guests. I'd like to request the General Secretary Rajesh Munde to welcome our chief guest. Mr. Kadam Mande, please give him a loud applause. Welcome, sir. I'd like to request Cultural Secretary to welcome Dean, sir. Mamta Brava, please welcome Mrs. Dravid ma'am. As our Chief Guest, sir, Mr. Kadam Pandey is a young and dynamic leader of Dule Nationalist Congress Party. He is also the chairman of BDCC Bank. He is also a member of Parliament from Dule. Mr. Kadam Pandey was associated with student movement. He was university representative from Pune University at university level. So he is a man student in his heart and mind. So I request Mr. Kadam Pandey to say a few words. संस्थाविधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या महाविद्यालयाचे
कल्पदक्ष आणि लोकप्रिय अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर द्रविड सर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला ते माझे मित्र डॉक्टर रवी वानखेडकर, त्यानंतर आदरणीय द्रविड मॅडम, आदरणीय ठाकरेकर, आपल्या महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी राजेश मुंडे, त्यांचे सर्व कॉलेजचे स्टुडंट काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व मान्यवर शिक्षक, त्याचप्रमाणे विद्यार्थी बंधू आणि बहिणी, मग क्लासचे लेक्चर्स असो किंवा प्रॅक्टिकल असो, याच्यामध्ये जास्तीत जास्त 24 तासामध्ये जास्तीत जास्त वेळ हा गुंतलेला विद्यार्थी असतो. आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडे जर पाहायचं झालं तो फक्त अभ्यास आणि आपलं अकॅडमिक करिअर या दृष्टिकोनाकडून सर्व लोक पाहत असतात. परंतु वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कुठेतरी विरंगुळा मिळाला हवा. त्यांचंही स्वतःच्या दिनचर्येमध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त कुठेतरी एक्स्ट्रा कॅल्क्युलेटेड ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी भाग घ्यायला हवं. यासाठी वर्षी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये अॅन्युअल सोशल गॅदरिंगचं इथं आयोजन करतात. मला वाटतं की माझी द्रविड सर 7वी ते 8वी वेळ असेल की मी भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅन्युअल सोशल गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे. मी या अगोदर या शहराचा लोकप्रतिनिधी होतो, त्यावेळेसही मी येऊन गेलो. लोकप्रतिनिधी जरी नव्हतो परंतु एक या शहरातील सार्वजनिक जीवनातील कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व स्टाफनी, सर्व टीचर्सनी आणि विद्यार्थ्यांनी मी कुठल्यावर पदावर नसतानाही मला कार्यक्रमाला बोलवल्याचे प्रेम आपण सर्वांनी मला दिलेले ते मी कधी विसरू शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळेस भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयाचा कधी विषय निघाला असेल, मग तो शिक्षकांच्या समस्यांचा असो, विद्यार्थ्यांच्या समस्यांचा असो, मला अतिशय आनंद होता. आणि मी कुठलाही कार्यक्रम अर्ध्या रात्री जरी द्रविड सरांनी मला बोलवलं असेल तर मी तिथं हजर राहण्याचा प्रयत्न करतो. आज आपण हे अॅन्युअल सोशल गॅदरिंग साजरा करीत आहात. मला अतिशय आनंद होतो कारण मी विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या सेक्रेटरी होतो. त्यामुळे राजेश मुंडे सारखा त्यावेळी मी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करायचो आणि या अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता जागृत होती. एक उद्याच्या पिढीतील भावी नागरिक बनण्याचे धडे अशा कार्यक्रमातून त्याला मिळता आणि तो आपल्या याच्यामध्ये ज्या वेळेस आपला अभ्यासक्रम पूर्ण करतो, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या व्यवसायाला सुरुवात करतो किंवा आपल्या दिनचर्याला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याला या एक्स्ट्रा कॅल्क्युलेटर ऍक्टिव्हिटीजमध्ये जे जे महाविद्यालयातील धडे घेतले असतील, जे जे काही त्यांनी चांगले केले असेल याचा फार उपयोगी त्याला पुढील आयुष्यामध्ये मिळणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं हे मला वाटतं या कारकिर्दीमध्ये आपण या इथं पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस सुरू करता येतील. आता थोडं लवकर आलो होतो त्यावेळेस मी आपल्या ओपीडीची बिल्डिंग पाहिली. बांधकामावरही मी द्रविड सर आपण नव्हता, मी आणि संबंधित ठेकेदारासह आम्ही त्या बांधकामावरही गेलो. अतिशय चांगल्या प्रकारे बांधकाम सुरू, एक दर्जेदार वैद्यकीय महाविद्यालयाची आपल्याला इथं निर्मिती पूर्णत्वास न्यायची. आणि द्रविड सर आपण सुरुवातीपासून या महाविद्यालयाच्या निर्मितीपासून आपण धुळ्याला या महाविद्यालयात आपण आणि मॅडम दोघी इथं एकदम निसंकोचपणे आपण जी सेवा करताय आपलं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या ज्या वेळेस कुठला आणीबाणीचा प्रसंग आला असेल या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण वेळोवेळी प्रभारी डीन म्हणून
जी काही चांगली कामगिरी त्यावेळेस केली आणि आज पूर्ण आणि मी इथला लोकप्रतिनिधी असताना आपल्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंटची आपण इथं सुरुवात करू. आपल्या इमारतीसाठी वगैरे जे काही गव्हर्नमेंटचं फंडिंग होतं मधल्या काळामध्ये शासनाचा तिजोरी तर आपल्याला माहित असेल की प्रत्येक बजेटवर 7% कपात आली. त्यामुळे तो जो फंड राहिला होता तो उर्वरित फंड येत्या आम्ही मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये रिअप्रोप्रिएशन मधून जो आपल्याला अनुशेषात जो पैसा दिलेला जातो तो पैसाही या महाविद्यालयासाठी शासनाला रिलीज करायला भाग पाडेल. आपल्या महाविद्यालयाचा दर्जा अतिशय चांगला आपण ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हा दर्जा राखताना चांगलं शिक्षण देत असताना द्रविड सर या विद्यार्थ्यांनी चांगलं अनेक गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सांस्कृतिक महोत्सवामध्ये मल्हार महोत्सवाचं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं की आपल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या टीमनी दुसरं किंवा तिसरं पारितोषिक मला वाटतं त्या कार्यक्रमामध्ये मिळालं होतं. जे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांशी कॉम्पिटिशन करू शकता आणि त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी या सांस्कृतिक किंवा एक्स्ट्रा कॅल्क्युलर ऍक्टिव्हिटी बदलू शकता हे आपण दाखवून दिलंय. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्व हे अॅन्युअल सोशल गॅदरिंग चांगल्या आनंदात उत्साहात साजरा करून आपल्या येणाऱ्या त्यानंतरच्या ज्या परीक्षा असतील त्या परीक्षेच्या याच्यात पूर्वतयारी करण्याच्या अगोदर आपण स्वतः आपलं मन फ्रेश करू. आपण ताजेतवाने होऊन आपण चांगली कामगिरी आपल्या अकॅडमिक इयरमध्ये बनवण्यासाठी आपण प्रयत्न करा अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. Small memento from these two. All through this gathering, and I would like to request Dr. Mrs. Dravid ma'am to say a few words. She has been the cultural advisor and she has been a great help. Ma'am, please. Respected Mr. Kadambande, Dr. Dravid, Dr. Wankhedkar, all my colleagues and student friends, I am really honored to present to you today's cultural night. I really say hats off to the students. They have taken lot of pain. I think they must not have slept for last 2 months. They are constantly doing practice and doing lot of efforts to bring maybe 18 dances and 25 to 30 songs, a full jam-packed program today. We are waiting for that. And with these few words, I give them best luck for all their today's program. Thank you. Few words. He is the one who has been the heart and soul of this gathering. So I request Dr. Dravid sir to bless this occasion by saying a few words. कालच्या युवा 2005 या गॅदरिंगसाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असलेले माननीय आमदार राजवर्धनजी कदमबांडे, डॉक्टर वानखेडकर, माझे स्नेही मित्र सहध्यायी, डॉक्टर मिस्टर द्रविड, डॉक्टर मोरे, डॉक्टर बोर्डे आणि डॉक्टर ठाकरे, आमचे कल्चरल, ड्रामा, मॅगझिन आणि सगळ्यात निरनिराळ्या फंक्शनचे ॲडवायझर्स, SAMCचे पूर्ण टीम, म्हणजे नुसताच मी मुंडे असं म्हणत नाही, कारण त्याला मुंडे एट ऑल असं म्हणावं लागेल. कारण हे जेवढे मुलं इथेवर तुम्हाला दिसत आहेत ते नुसतेच मुंडेच्या कुठेतरी बरोबर होते असं नाही, पण मला वाटतं मुंडेच्या पूर्णपणे पाठीशी होते. त्यामुळे आजचा हा एक सुंदर सोहळा आणि कार्यक्रम. माननीय राजवर्धनजी कदमबांडेंना एक नक्की सांगू इच्छितो, त्यांनी मुद्दामून इथे आवर्जून असं म्हटलं की मी 6 ते 7 वर्ष इथे येतो आणि येत आहे. मला वाटतं आमदार साहेब कुठेतरी असं आहे की आपल्या नावात राजवर्धन असं आहे आणि नाव कदमबांडे आहे. हे असताना तुम्ही नुसतेच लोक जमा नाही केले, एक मोठा लोकसंग्रह जो जमा झालाय त्याच्यात कुठे ना कुठेतरी प्रेमाची भावना आमच्या मुलांच्या मनात कायम आहे आणि ती मागच्या 10-15 वर्षापासून आहे. म्हणूनच आपल्याला अगत्याने आवर्जून निमंत्रण दिलं जातं. त्यामध्ये आपण कोण आहात किंवा कोण नाही आहात ह्याच्याही पेक्षा आपण राजवर्धन कदमबांडे आहात. हे जेव्हा आपण असा विचार करतो की एक व्यक्ती म्हणताना आपण नेहमी असाच विचार करतो की हे आपल्याला काय देऊ शकतील. आजकालच्या कमर्शियल जगामध्ये पहिले हा विचार केला जातो.
तसा विचार इथं मनात येत नाही. कारण त्यांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं, भरभरून मित्रत्वाची भावना दिली आणि त्याचबरोबर खूप मदत केलेली आहे. आपल्याला आठवत नसेल की फेज 1 पासून जेव्हा आपण सुरुवात करतो त्या काळापासून ते ज्या कुठल्या पदावर होते, ज्या ठिकाणी आपल्याला मदत करू शकत होते त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्याकडे आत्ताच सध्या आपण 2D इकोचं उद्घाटन केलं. ही सगळी जी मदत असते ती लोकप्रतिनिधींच्या मार्फत होते आणि आपल्याला आता हे आपलं भाग्य आहे की आपल्या शहराचे आमदार म्हणून ते लोकप्रतिनिधी आपल्याला एक हक्काचे आहेत. मुलांनो, एक नक्की सांगू इच्छितो, तुम्ही हक्काने त्याच्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. कारण मागच्या 15 वर्षांपासून आपल्यापासून जो स्नेह आहे तो तुमच्याच फायद्यासाठी असणार आहे. त्यांनी जसं म्हटलं की पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू करायचं, याच्यामध्ये सुद्धा फार मोठा वाटा आहे. कारण यावेळेस आम्ही हॉस्पिटलसाठी जेव्हा 8 कोटी रुपये मागितलेले आहेत, तुम्हाला माहीत नसेल, त्यांनी सर्वात पहिल्यांदा मला पत्र लिहून जयंत पाटलांना पत्र लिहून कळवलं की फायनान्स मिनिस्टर म्हणून तुम्ही आम्हाला इतके पैसे सँक्शन करायला पाहिजे. हे करत असताना जयंत पाटील म्हणा किंवा आपले स्वतःचे जे मिनिस्टर आहेत वळसे पाटील, हे त्यांचे पर्सनल फ्रेंड्स आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला नेहमीच त्यांच्याकडून चांगली मदत होत राहील, याबाबत मला तरी कुठे शंका नाही. एक कार्यक्रम कल्चरल प्रोग्रामचा जो सांगितला द्रविड मॅडमनी, तो करत असताना मला वाटतं मुलांनी किती मेहनत घेतली आहे हे आता ते किती थकले त्याच्यावरून दिसेल. पण त्याचबरोबर एक झोम राहू द्या, कारण जो तुम्ही कल्चरल प्रोग्राम प्रेझेंट करायला जाणार आहात त्याच्या अगोदर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत, स्पोर्ट्सचे प्राइजेसचे. नागनाथ खडके या सेक्रेटरीनी भरपूर सर मेहनत घेऊन जे काही स्पोर्ट्स कंडक्ट केलेत त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी जो भाग घेतलेला आहे. Thank you, sir. Now I would like to request Dr. Wankhedkar sir to guide us with a few words. आजच्या या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटक आमचे परमस्नेही व धुळे जिल्ह्याचं जे अत्यंत सक्षम नेतृत्व आदरणीय राजवर्धनजी, आपल्या महाविद्यालयाचे लोकप्रिय तसेच कर्तव्यनिष्ठ अधिष्ठाता आदरणीय द्रविड सर, द्रविड मॅडम, स्टेजवर बसलेले माझे सहकारी डॉक्टर बोर्डे सर, डॉक्टर अरुण मोरे सर, डॉक्टर गिरीश ठाकरे सर, राजेश मुंडे त्याचे सगळे सहकारी, माझे सगळे ज्येष्ठ सहकारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जास्ती वेळ न घेता एकच सांगेन की आदरणीय बाबांना मी विनंती करतो परत, बाबासाहेब, आपण जो फार आमच्या विद्यार्थ्यांचा कळीचा आणि जिव्हाळ्याचा जो विषय आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचा, यावर्षी नक्कीच तुमची टर्म अजून 5 वर्षे आणि पुढचे अनेक टर्म्स तुम्हाला मिळणार आहेत. पण या एका वर्षात आपण जर मनावर घेतलं तर आपण पवार साहेबांच्या माध्यमातून, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच पोस्ट ग्रॅज्युएशनचं, मग ते MCIची मान्यता दिल्लीहून मिळवायची असो किंवा त्याच्यासाठीचा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो पैसा आहे तो महाराष्ट्र सरकारकडून मिळवायचा असो, तो या एका वर्षात आपण आम्हाला नक्की मिळून पुढच्या गॅदरिंगच्या वेळेला आपल्या हाताने इथं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इथं चालू होतील अशी माझी तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे आणि ती तुम्ही नक्कीच पार पाडाल अशी याच्याबद्दल माझ्या मनात डाऊट नाही. आपण आमच्या विद्यार्थ्यांचं नेहमीच कौतुक करत आलात. आमचे विद्यार्थी आपल्यावर मनापासून प्रेम करतात, आमचे शिक्षक आपल्या मनापासून प्रेम करतात. आमच्या प्रत्येक अडचणी, छोट्यातली छोटी अडचण, मग ती आमच्या विद्यार्थ्याला बिगर लायसन्स पोलिसांनी पकडणं असो की फेज 2 पार्ट 2चा पैसा मिळवण्याचं 16 कोटीचं सँक्शन असो, इथपासून सगळीकडे आमची तुमच्यावरच आशा आहे आणि त्याच प्रेमापोटी आम्ही तुम्हाला कायम इथे कार्यक्रमात बोलवत असतो. विद्यार्थी आमचे अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम साजरा करतात. याच्यापूर्वी देखील स्पंदन हा जो इंजिनिअरिंग कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा, जसा मल्हार व्हायचा तसं खूप मोठ्या प्रमाणावर स्पंदन हा कार्यक्रम व्हायचा. तिथं लागोपाठ 5 वर्ष आपल्या कॉलेजनी, इंजिनिअरिंगचे असो कुठल्याही कॉलेजचे असो, 5 वर्ष शील्ड घेतली आणि त्याच्या 6व्या वर्षी त्यांनी आपल्याला डिबार केलं की यू डोंट पार्टिसिपेट. तर असं हे टॅलेंट अतिशय खूप जास्ती चांगल्या प्रमाणात आहे. आणि ॲज आय सेड की हिरेआइट्स सगळे माझे विद्यार्थी डायमंड्स आहेत, आमचे सगळे टीचर जोहरी आहेत आणि ते त्या विद्यार्थ्यांना घडवत असतात. आय विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. Also,
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री राजेंद्र कदमबांडे, आपले अधिष्ठाता श्री द्रविड सर, रवी वानखेडकर सर, डॉक्टर सो द्रविड मॅडम, माझे सहकारी डॉक्टर बोर्डे आणि डॉक्टर ठाकरे, विद्यार्थी काउन्सिल आणि जमलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या युवा 2005 या वर्षाच्या आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपण वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज घेतल्यात. त्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आपण त्याच्यात वेगवेगळे जे खेळ केले त्याच्यात एक क्रिकेट, टेबल टेनिस, नंतर बॅडमिंटन, त्यानंतर ह्या आपण सांघिक स्पर्धा घेतल्या, त्यानंतर काही इंडिव्हिज्युअल होते त्याच्यात चेस, इंडिव्हिज्युअल ॲज वेल एज सांघिक हे घेतले. तर मी आपले आमदार साहेब श्री कदमबांडे यांना विनंती करेल की त्यांनी ह्या वेगवेगळ्या खेळांमध्ये ज्यांनी प्रथम द्वितीय पारितोषिक मिळवलंय त्यांना पारितोषिक देऊन सत्कार करावा ही विनंती करेल. थँक्यू. कुणाचीही साथ नाही तरीही जगणं आहे. सुख कुठं लपलंय, दुःख उरात जपलंय, सगळं संपलंय तरीही जगणं आहे. डोळ्यात पाणी घातलेलं, उरात दुःख साठलेलं, अवघं आभार काटलेलं तरीही जगणं आहे. कुणी काही देत नाही, नशिबाचं नेत नाही, कसंच जगता येत नाही तरीही जगणं आहे. जगण्यात हे नीट बघ, जगण्यात हे नीट बघ, संकटाची जरी धर, समोर आहे नवं जग, कारण तरीही जगणे आहे. आजचे पारितोषिक वितरण सुरू करण्याअगोदर 26 डिसेंबर रोजी आलेल्या सुनामी नामक प्रलयामध्ये जे आपले बंधू भगिनी बळी पडले त्यांना श्रद्धांजली म्हणून मी आपणास 2 क्षण मौन पाळण्याची विनंती करतो. धन्यवाद. शिवसंध्या. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राध्यापकगण व माझ्या सर्व मित्रांनो, आपल्या स्पीड 05 या क्रीडा स्पर्धेला दिनांक 12 जानेवारी रोजी सुरुवात झाली. व्यक्तिमत्व विकासासाठी जसा अभ्यास तसेच खेळ ही महत्वाचे आहे. 2004-2005 that is for the best bowler of the year 2004-2005. The contestants were Nana Punji, Prashant Agarwal, Dinesh Pawar, Sanjay Inge. The first round of the evening goes to Nana Punji of Gaurav Chaudhary of Bat 0. Call upon Gaurav Ji. This is said that the catches will matches. Thus, the next award for the best catch in the year 2004-2005. The contestants are Mukesh, Sangameshwar, Vikrant and Vishwali. So, it was difficult to decide the jury, but the catch Chaudhary of Bat 03, Amit Khatalkar, Sanjay Inge, Yogesh Sangli. The award goes to Nana Punji of Bat 02 for his top-pitching, top-playing performance. Both the bat and the ball took 9 wickets in total. Moving to the biggest trophy for the game, that is for the winners of the final, which was played between two days. And Dr. Karudatta Shinde in which teachers won the match and Dr. Vankekar sir, Dr. Mitri sir, Dr. Sine man, Dr. Rao sir, Dr. Karudatta Shinde sir.
gave the justice to the game. Rohit Bunge, Vaibhav Patil, Sandeep Gomre, Mahesh Jansari and Gaurav Chaudhary. So I would like to welcome him and please give him a loud applause. Rajesh, please welcome him to the buffet. पुढील पारितोषिक आहे बुद्धिबळातील. यामध्ये प्रथमच महाविद्यालयात आपण बॅट चॅम्पियनशिप घेतली, ज्यामध्ये प्रत्येक संघाकडून 5 खेळाडूंनी आपले चाणाक्ष चाली पणाला लावले. या बॅट चॅम्पियनशिप मध्ये उपविजेते होते बॅट 04 विजेता संघ. बॅट 02 या SP sir to please give away the prizes. The team is of batch 02. Teammates are Milind Paradkar, Nana Kunji, Faisal Ansari, Nagnath Khadke, Leader Divedi. अतिशय अधिकच्या गणतीनंतर सामन्यामध्ये होते नागनाथ खडके व सुधीर राव. या सामन्यामध्ये विजेता सुधीर रॉय अपर्णा त्यामध्ये पुरुष एकेरी लढतीमध्ये उपविजेता होता बॅच 00चा इक्बाल शेख. उपविजेता होता इक्बाल शेख. विजेता ठरला महेश जंसारी फ्रॉम बॅच 03. राहुल मोदी यांनी अतिशय शिकावीने खेळत इक्बाल व अभिजितचा यांच्याकडून फिरावून घेतला. प्रथम उपविजेते इक्बाल व अभिजित शिंदे. विजेते मौसी आणि राहुल. इकडं getting ready for the cultural program. It's time to look in for that. On 15th and 16th Jan, the response listed thereafter was tremendous. 68 matches were conducted in total. Batch championship was specially crucial. Final was played between Interns and batch 04. The runner-up were Interns, with junior batch taking the title away.
Minhaj and Gaurav Chaudhary. The women's cricket final was played between Anshul Singha of Bat 02 and Sneha Bhaskar of Bat 04. The runner was final was played and Ansari versus Gaurav and Sudeep, both from Bat 03. Gaurav and Sudeep were lucky enough to take the match and gold medal. Runner-up are Preetham and Ansari. I request the captain of their team, Amira Tripathi, to please collect their certificates. Lana Karke, Satish Pawar, Amay Asarkar and Ashima Rate. नागनाथ करके सतीश पवार अमय आसरकर असीमा दाते अमय आसरकर शासन in a close match Arindam was able to grab the title. Firstly the runner-up Arindam Rohit Kulke and Sudeep Bhargav, in which runners were Rohit and Sudeep. Winners are Satish and Nagaraj. Winners Satish Pawar and Nagaraj Karke. In women's semi-final, the final was won by Ashima Date. Runner-up was Anita Pawar. Women's semi-final, runner-up Anita Pawar. Winner Ashima Date. Last week, it's time to give the most awaited prize of Speed 05 Sports. Every aspect as each game, and with their talent, Karen is IT Bat 02. I request Sri Rajwardhan Kadambande sir to please give away the prizes. It is Bat 02. With this award, we come to the end of prize distribution for Speed 05. Mr. Rajwardhan Kadambande ji sir, Dr. Dravid sir, Mr. Singhal sir, and everyone present here for their valuable presence, and also to all students without whose cooperation Speed 05 would not have been possible. That's all from the sport desk. Thank you. मंच पे उपस्थित आदरणीय एमएलए साहब श्री राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर द्रविड़, डॉक्टर रवि वानखेड़कर, मिसेस डॉक्टर द्रविड़, सभी स्टूडेंट्स, उपस्थित सभी आए हुए गेस्ट, मुझे बहुत खुशी है कि आज इस गैदरिंग का मैं हिस्सा हूं। कुछ साल पहले तक मैं भी ऑर्गेनाइजिंग कमेटी में हुआ करता था। मेरे लिए ये सब चीजें बहुत अच्छी लग रही हैं, रिफ्रेशिंग लग रही हैं, क्योंकि 6, 7, 8 साल पहले मैं उस साइड बैठा करता था और वहां से चीयर अप किया करता था। और इंजीनियरिंग कॉलेज में जब मैं था तो लास्ट ईयर में एनजी फेस्ट रहता है, दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में मैं था, तो उसका मैं कल्चरल सेक्रेटरी था। तो आज मुझे बहुत खुशी है कि इस कल्चरल शो के लिए मुझे यहाँ पे बुलाया गया। मुझे लगता है कि जब मैं डॉक्टर द्रविड़ से बात कर रहा था
यही कुछ यादें हैं जो अपने साथ में रहती हैं। डॉक्टर द्रविड़ तो ये बता रहे थे कि इस बार हमने जो सब फोटोग्राफ्स लिए हैं बैच वाइज, बिल्कुल सही बात है कि आज से 10-15 साल के बाद में कॉलेज की जो यादें हैं और स्कूल की, वो सबसे अच्छी सुनहरी यादें होती हैं, जिंदगी में हमेशा साथ चलती हैं। आज अगर कोई बैचमेट मुझे मिलता है स्कूल डेज का या फिर कॉलेज का या हमारा पुलिस एकेडमी का, तो एक अलग खुशी होती है। आज जॉब में आने के बाद में you meet lot of people, but the relationship is not that deep which we had with our friends when we were in school or colleges. So I believe this is a great opportunity. You must enjoy. You must study also properly, because academics, of course, and your profession is absolutely a noble profession. I believe you can change life of people, plus you can give new life to people who are suffering, who have met with accidents or whatever. मगर इसके बाद में या आने वाले जो भी आपका समय है, आने वाले टाइम में आपको जब यहाँ से पास होके बाहर जाएं कॉलेज से, आपको सभी खुशियां मिलें। आपकी धन्यवाद। Thank you, sir. We have been honored by your presence. Now, I would like to request the Cultural Secretary Vishal Thakur to Dr. Ravi sir, and all the fellow students and staff members. I, Vishal Thakur, I am having the honor and pleasure in the capacity of Cultural Secretary of presenting before you our annual gathering UR 2005. Today, as I know, we have come to the culmination of all our efforts. Over the last year, we have travelled from Ganeshotsav to the conference of Khandesh Medical Association and now to this annual gathering UR 2005. We have put in a lot of efforts, long night rehearsals. We have been dancing till the morning come up, till the sun came up. We have been putting in all these efforts, eagerly awaiting this time, and now that it's here, finally I must confess. As she said, I was a bit nervous. No, I was a lot nervous. I hope you'll enjoy this evening. Appreciate our efforts and all of them who was involved. Today I must take this opportunity to thank our Dean, Dr. Dravid sir, without whom this evening wouldn't have been possible. All our faculty members who have supported us a lot, and all the non-teaching staff for helping us with the technicalities. And finally, this brings us to the end of the formalities of this evening. Let us begin with the fun. I request Mamta and Amir to take over the mics and continue the program. Before I leave, I would like to announce that we are honored to have Seva Automotive as our sponsors. They have kept Maruti SUV and Fiat Alto near our Dean's office for test rides. So anybody can test it. Thank you. ऊपर का रहेगा, ये चलेगा ना? हाँ ये रहेगा। ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, हमें डोर कोई खींचे, युवा की ओर लिए जाए। जी हाँ, युवा के इस प्रेम रूपी डोर से बंधे हम सब उसकी ओर खींचे ही चले जा रहे हैं। और आज हम अपने इस वार्षिक महोत्सव युवा 2005 के दूसरे दिवस में प्रवेश कर चुके हैं। एक शाम आती है
एक शाम आती है उसकी याद लेकर, एक शाम जाती है उसकी याद देकर। हम तो हमेशा उस शाम का इंतजार करते हैं जो आए युवा को अपने साथ लेकर। और अब उस शाम का इंतजार यहीं पर समाप्त होता है, क्योंकि अब हम खड़े हैं अपनी कला के उस क्षितिज पर जहां पर हमने अपने कई दिनों की मेहनत को अपनी कला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा। गजाननाचं नमन करीत आपण आपल्या आजच्या या संध्येचा आरंभ करूया। तर घेऊन आपण सुद्धा या गणेशाच्या श्रद्धेत मग्न अशा अनिता, प्रतीक्षा, नीजा, स्नेहल, स्वाती, मीनल यांच्या बरोबरच अमेयाचं नाव। अमय, तुम्हें क्या हो गया है? ये कौन सी लैंग्वेज में बात कर रहे हो तुम? क्या बनता, तुम अभी तक नहीं समझी? ये मैं तमिल में बात कर रहा हूँ, जिसका मतलब है कि कितनी अच्छी वंदना थी, देखकर मन स्वच्छंद हो गया। लेकिन एक बात पूछूं, अचानक ये तमिल क्यों बोलने लगे तुम जानती नहीं क्या, हमारा अगला डांस तमिल है। अरे हाँ, याद आया, ये वही है ना जिसमें यह बताया गया है कि किस तरह युवक एवं युवती अपने प्रेम में मग्न हो
संध्याकाल जैसे अत्यधिक सुहावने मौसम में नृत्य का और प्रेम का आनंद ले रहे हैं। हाँ, स्नेहल भास्कर, ममता, स्नेहल चौहान, विशाल, मिन्हास, आदेश, दिनेश एस पवार, रुपेश सिंह एंड कोरियोग्राफर विशाल ठाकुर। तो चलिए देखते हैं तमिल डांस अपुरी पोरी पोरी। पहले से मत हुआ
हम देखते हैं आंखों का अपने जीवन में क्या महत्व है। आंख वो है जो बिन कुछ कहे सब कह जाती है। आंखों में दिल की हर एक बात झलकती है। आंखों से ही प्यार होता है। तो चलिए देखते हैं, देख ले आंखों में आंखें डाले, देख ले रिमिक्स फ्रॉम 03 बैच। Take me high. ये जिंदगी कर डाली है। अब तो बस यही आस लिए बैठा हूँ और सोचता हूँ कि कह ही डालूं तुमसे वो दिल की बात। मुझसे शादी करोगे?
अमें, आर यू ओके? हम यहाँ पर शादी ब्याह की बात करने नहीं आए हैं। तुम तो शायद मुझे अपने अगले डांस की हिंट दे रहे थे, है ना? मैं और क्या कर रहा हूँ? मेरे उन लाइनों में प्यार किया तो डरना क्या, तेरे नाम, मुझसे शादी करोगे, ये 3 मूवीज के नाम हैं और इन तीनों में कॉमन क्या है? अपना शर्टलेस सलमान। ओमकार Sushil Garud and the choreographer is Vishal Thakur. So let's see our shirtless Salmans in their shirts. शादी है, फिर भी निकल पड़ा घर से, शायद जिसकी तलाश है वही शादी है। ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। दिल मांगता है दिलदार सोनिए तू आज सोनिया।